मी खूप भावूक होऊन बोलते. तुमच्या लाडक्या बबड्याची पोरगी. माझं नाव तर अजून मलाच माहीत नाही. तरी सर्व मांजरप्रेमी, प्राणीप्रेमी, बबड्याच्या फॅमिलीवर प्रेम करणारे सर्व मांजरप्रेमी यांना माझा बाप लाडका बबड्या त्याच्या फॅमिलीकडून नमस्कार. काल आजोबांनी एक पण व्हिडिओ यूट्यूबवरती पोस्ट केला नाही, कारण माझी आई घरामध्ये माझ्यासाठी धाव घेत होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन मला पाहत होती, इकडं तिकडं शोधत होती. तिला जे झालेलं दुःख होतं ते सर्व घरच्यांनी पाहिलं स्वतःच्या डोळ्यांनी. काल तो बाप पाहिला जो माझ्यासाठी कायम समोर बसून असायचा, काळजी करायचा, आमच्यावरती प्रेम करायचा. आज तोच बाप बेडच्या खाली जाऊन, गॅलरीमध्ये जाऊन, प्रत्येक ठिकाणी जाऊन माझा शोध घेत होता. परंतु त्याचं बाळ त्याला कधीच दिसणार नव्हतं. घराच्या परिसरात, घरामध्ये कायम दंगा करणारी पोरं आज शांत बसली होती. एकमेकांना खोड्या करणारी पोरं आज प्रत्येक एक आपला कोपरा धरून बसली होती. काल कोणाशी भांडत नव्हतं, कोण कोणाशी मस्ती करत नव्हतं. 10-15 मिनिटांनी बॉक्समध्ये डोकावणारी माझी आजी आज शांत बसून होती. पोरीला बाळ झालं म्हणून 8 दिवस सुट्टी घेणारा माझा आजोबा आज शांत बसला होता. आजोबा मात्र सर्वांना बोलण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आज त्याच्याशी कोणी बोलणारं नव्हतं. सारे आपापल्या ठिकाणी बसले होते, कारण 4-5 दिवसापूर्वी मी जन्माला आले होते आणि माझ्या अचानक जाण्याने सर्वच चिंतित होते, कारण ते बाळ कायमस्वरूपी सोडून गेलं होतं. माझी आजी आजोबा मला दवाखान्यात घेऊन जात होते, परंतु मी आईचं दूध पिण्यासाठी सक्षम नव्हते. मला दूध ओढता येत नव्हतं, पिता येत नव्हतं. म्हणून डॉक्टरनी पण किटन मिल्क रिप्लेसर पाजायला सांगितलं. आजी आजोबा खूप प्रेमाने ड्रॉपने पाजत होते, परंतु मीच प्रतिसाद देत नव्हते. शेवटी नियतीचा खेळ शेवटपर्यंत कधी कोणाला कळला नाही, कधी कळणार नाही, आणि वेळ कधीच कोणाला चुकत नाही. खूप प्रयत्न करून सुद्धा आजी आजोबांना शेवटी निराश होऊन बसावं लागलं. कदाचित पुढे भेट होईल किंवा नाही सांगता येत नाही, परंतु एक पुनर्जन्म असेल तर अशाच घरात देवाने जन्माला घालावं, यासाठी मला तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. आजी आजोबा, तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही मला वाचू शकले नाही याचं वाईट वाटून घेऊ नका. कुठंतरी माझ्यात कमी होती. देवाने मला एक गोष्ट कुठेतरी कमी दिली होती. कदाचित देव वेगळं काहीतरी त्याच्या मनात असेल, म्हणून त्याने मला लवकर घेऊन गेला. एकच मी सांगेल माझ्या बापाच्या चॅनलकडून की मुक्या प्राण्यांवरती एक दया करा, त्यांची भटकंती थांबवा. तुमची लाडकी परी सर्वांना विनंती करते. मी तुमचा निरोप घेते. ॲक्च्युली छोटंसं पत्र आपल्या या छोट्या परीने दिलं आहे. 4-5 दिवसापूर्वी जन्मलेल्या. आम्ही पण खूप प्रयत्न केले. खूप 2-3 दिवसाला 2-3 वेळा तिला दवाखान्यात घेऊन गेलो, परंतु ती दूध ओढण्यासाठी तिच्या घशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिला आम्ही वाचू शकलो नाही. सॉरी बाळा.